हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. वेलकम टू माय YouTube चॅनल. तर बऱ्याच मित्रांचे किंवा स्टुडंटचे डाउट आहेत इंजिनिअरिंग रिलेटेड किंवा जे इंजिनिअरिंग करताय किंवा ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे, त्यांचे डाउट्स किंवा क्वेरीज असतात, की इंजिनिअरिंग काय असते? किंवा इंजिनिअरिंग हा किती वर्षाचा कोर्स असतो? इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत? इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचेस सिलेक्ट केल्यानंतर कोणकोणते टूल्स यूज करावे लागतात, जेणेकरून भविष्यात फायदा होईल? त्या इंजिनिअरिंग ब्रांचला काय स्कोप असतो? त्याच्यामध्ये काय-काय स्किल लागते? या सगळ्या गोष्टींसाठी मी एक इंजिनिअरिंग सीरीज हा एक प्रोग्राम चालू केलेला आहे. जेणेकरून मी तुम्हाला तुमचे डाउट्स आणि क्वेरीजचे ॲन्सर देऊ शकेल. तर हा एक इंजिनिअरिंग सीरीजचा पार्ट 1 आपण बघतोय. यामध्ये आपण एक टॉपिक कव्हर करणार आहे. जेणेकरून मला बाकी लोकांचे पण टॉपिक्स किंवा कमेंट्स कळेल आणि मी त्यामध्ये उत्तर देऊ शकेल. तर ही इंजिनिअरिंग सीरीजचा पॉइंट 1 आहे आपला ट्रिपल ई आणि ई मध्ये काय डिफरन्स असतो? तर बघूयात चला. मित्रांनो, यामध्ये आपण काही गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. ते म्हणजे ट्रिपल ई किंवा ई-सी-चा फुल फॉर्म काय असतो? काय फोकस असतो? कोणकोणते टूल यूज करतात? कोणकोणते स्किल्स आपल्याला लागतात? याची डिमांड काय आहे? त्यानंतर जॉब रोल काय असतो? किती वर्षाचा कोर्स असतो? त्यानंतर याच्यासाठी कोणकोणत्या टॉप कंपनीज आहेत? हे आपण यामध्ये बघणार आहोत. तर चला बघूयात. पहिले आपण बघूयात फुल फॉर्म. तर ई म्हणजेच इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आपण आता बघूयात फोकस. आता ट्रिपल ई म्हणजेच इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पॉवर सिस्टीम, एम्बेडेड सिस्टम्स, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर सिस्टीम, सिग्नल प्रोसेसिंग यावर फोकस केले जाते. तसेच ई-सी-ईमध्ये म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तुमचं कम्युनिकेशन सिस्टम्स, सिग्नल सिस्टम्स, एम्बेडेड सिस्टम्स आणि व्ही-एल-एस-आय यावर फोकस केला जातो. आता आपण बघूयात स्किल्स. तर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये काय स्किल्स लागतात किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणते स्किल्स लागतात? तर ट्रिपल ई मध्ये सर्किट डिझाइन, मॅथ्स, हार्डवेअर, सिम्युलेशन, ऑटोकॅड या प्रकारचे स्किल्स लागतात. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये सिग्नल प्रोसेसिंग, कोडिंग, सी++, एफ-पी-जी-ए, कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स असे तुम्हाला स्किल लागतात. त्यानंतर आपण बघूयात डिमांड. आता यामध्ये डिमांड काय असते? तर ट्रिपल ईमध्ये आपल्या पॉवर सेक्टरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, देन मॅन्युफॅक्चरिंग, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये ट्रिपल ईची डिमांड आहे. तसेच ई-सी-ईची डिमांड ही टेलिकम्युनिकेशन सेक्टर, सेमीकंडक्टर सेक्टर, आय-ओ-टी सेक्टर, इलेक्ट्रॉनिक सेक्टर, एरोस्पेस सेक्टर यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरची डिमांड असते. त्यानंतर आपण बघूयात जॉब रोल्स, जे खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रिपल ईसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून तुम्ही काम करू शकतात. पॉवर ॲनालिस्ट म्हणून पण काम करू शकतात. आर-एन-डी इंजिनिअर किंवा एम्बेडेड इंजिनिअर या म्हणून तुम्ही काम करू शकतात. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्ही एक व्ही-एल-एस-आय इंजिनिअर, सिस्टम इंजिनिअर किंवा आर-एफ इंजिनिअर, आय-ओ-टी डेव्हलपर म्हणून तुम्ही जॉब रोल करू शकतात. त्यानंतर आपण बघूयात यासाठी कोणकोणत्या टॉप कंपनीज आहे. तर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी BHEL, L&T, टाटा, ABB आणि गव्हर्नमेंट सेक्टर्स अशा वेगवेगळ्या टॉप कंपनीजमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्ही तुमचे करिअर करू शकतात. त्यानंतर बघूयात इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरसाठी टॉप कंपनीज. तर टेलिकॉम, इंटेल, सॅमसंग, इस्रो, नोकिया, DRDO अशा वेगवेगळ्या कंपनीजमध्ये किंवा टॉपच्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्ही जॉब करू शकता. तर मित्रांनो, हल्लीच्या काळामध्ये ई सेक्टरमध्ये म्हणजेच इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन या सेक्टरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरची व्हॅल्यू बरीच वाढली आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे चांगले करिअर करू शकतात. त्यामध्ये MATLAB वगैरे सारखे कोर्सेस करून किंवा टूल्स शिकून, स्किल सेट डेव्हलप करून तुम्ही तुमचे करिअर बनवू शकतात. असेच वेगवेगळे करिअरच्या व्हिडिओज किंवा नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि यामध्ये तुम्हाला काही डाउट्स किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.